नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाकडून नव्या महामंडळाची निर्मिती करण्यात आली आहे। नाराज आमदारांना खुश करण्यासाठी महामंडळाच्या संख्येत वाढ करण्यात येते। बड्या नेत्यांचं पुनर्वसन करण्याचा महायुती सरकारचा हा प्रयत्न आहे। विविध समाज घटकांच्या मतांवर ही सरकारचा डोळा आहे। तर नाभिक, सोनार आणि तत्सम जातींसाठी वेगवेगळ्या महामंडळांची रचना करण्यात आली आहे आणि आतापर्यंत तब्बल 20 नव्या महामंडळांची भर पडली आहे। आचारसंहितेच्या तोंडावर महामंडळांना आता निधी किती मिळणार याबाबत शंका उपस्थित होते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, प्रोजेक्ट आपण जर पाहिलं असेल तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज्य सरकारकडून अनेक महामंडळांची निर्मिती करण्यात आलेली आहे। जवळपास 20 महामंडळांची यामध्ये भर टाकण्यात आलेली आहे। बड्या नेत्यांचं पुनर्वसन करण्याचा हा महायुती सरकारचा प्रयत्न आहे। विविध समाज घटकांच्या मतांवर सरकारचा डोळा आहे, त्यामुळे विविध समाज घटकांची मतं ही महायुती सरकारला मिळावी त्यासाठी जवळपास 20 महामंडळांची निर्मिती करण्यात आलेली आहे। मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आचारसंहितेच्या तोंडावरती या महामंडळांना नेमका किती निधी दिला जाणार आणि हा निधी देणे सरकारला शक्य आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र आतापर्यंत 20 महामंडळांचं या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने रचना करण्यात आलेली आहे आणि आणखी काही महामंडळ यामध्ये वाढू शकतात। विविध सामाजिक घटकांना, जातीच्या घटकांना या ठिकाणी समतोल राखला जावा हा सरकारचा हेतू आहे आणि त्यामार्फत मोठ्या प्रमाणात मतं महायुतीला मिळावी ही देखील सरकारची भूमिका आहे। म्हणून या महामंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता 20 पर्यंत हे महामंडळाचं वाटप होणार आहे। मात्र येत्या 1 ते 2 दिवसात आणखी काही महामंडळं ही या ठिकाणी वाटली जाऊ शकतात। बरं तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।